सत्याचा आवाज, खोट्याला चोप देणार. आपण पाहत आहात जनशक्ती लाईव्ह न्यूज. निर्भीड बातम्या, निडर पत्रकारिता. ईव्हीएम वाहतुकीवर संशय. खासगी वाहनात मतपेट्या सापडल्याने राजकीय वर्तुळात खळबळ. सोलापूर जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणूक 2022 दरम्यान एक अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तालुका सोलापूर अंतर्गत निवडणूक विभाग, गट क्रमांक डॅश, निर्वाचक गण क्रमांक 55, मतदान केंद्र क्रमांक 2 व 63 या भागातील मतपेट्या खासगी वाहनातून वाहून नेल्या जात असल्याचे आढळून आले. दिनांक 7 फेब्रुवारी 2022 रोजी MH13 ES 5722 या खासगी वाहनात बॅलेट युनिट अनुक्रमांक MPB 15238 असलेल्या ईव्हीएम मशीन आढळल्याने निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. मोहोळ तालुक्यात रस्त्यावर खासगी गाडीत ईव्हीएम मशीन सापडताच राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी तीव्र आंदोलन छेडले. ईव्हीएम सारखी संवेदनशील उपकरणे अधिकृत वाहनांऐवजी खासगी वाहनातून का वाहिली जात आहेत, यामागे कोणाचा आदेश आहे, असे सवाल उपस्थित करत त्यांनी तत्काळ चौकशी व संबंधितांवर कडक कारवाईची मागणी केली. या प्रकरणाचे पडसाद माळशिरस तालुक्यातही उमटले. येथे खासदार धैर्यशील मोहिते पाटील आणि आमदार उत्तमराव जानकर यांच्या नेतृत्वाखाली जोरदार आंदोलन करण्यात आले. निवडणूक यंत्रणेकडून होत असलेली कथित हलगर्जीपणा लोकशाहीस धोका असल्याचा आरोप करत त्यांनी ईव्हीएम वाहतुकीचे स्पष्ट नियम जाहीर करणे, सीसीटीव्ही व लॉगबुक तपासणी तसेच स्वतंत्र चौकशी समिती नेमण्याची मागणी केली. दरम्यान या घटनेमुळे मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून निवडणूक आयोग व जिल्हा प्रशासनाने तातडीने स्पष्ट, लेखी स्पष्टीकरण देण्याची गरज व्यक्त केली जात आहे. निवडणूक प्रक्रियेची विश्वासार्हता अबाधित ठेवण्यासाठी पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जनशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.